मी आहे युद्धराज रामटेके, ग्रामरक्षक यूट्यूब चॅनलचे संचालक. मी आज गडचिरोली या जिल्ह्यात आलो आहे. प्रॉपर गडचिरोलीला एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं ज्या प्रतिकूल परिस्थितीत ते कुटुंब पुढे आलेलं आहे, अशा कुटुंबाबद्दल आपण जाणून घेऊया. तर हे कुटुंब आहे मांगली, यवतमाळ जिल्ह्यातील मांगली, तालुका झरी आणि जिल्हा यवतमाळ. ह्या जिल्ह्यातील रमाबाई सीताराम पाटील ह्या आता 90 वर्षाच्या झालेल्या आहेत आणि आमचे पिता सीतारामजी 1982लाच गेलेत आणि त्यांना 3 मुलं, गौतम, उत्तम आणि पुरुषोत्तम, आणि मुलगी नीलवंती. अतिशय लहान वयात असताना, घरची परिस्थिती अतिशय दारिद्र्याची असताना, गरिबीची असताना, शेतीवाडी असं काहीच नसताना त्यांनी मुलांचं उच्च शिक्षण केलं आणि आज त्यांची 3ही मुलं 3 शहरामध्ये, म्हणजे मोठ्या मोठ्या शहरामध्ये, म्हणजे यवतमाळमध्ये, एक नागपूरला आणि एक गडचिरोली, असे 3 बंगले, भव्य दिव्य असे बंगले ते बांधू शकलेत, उच्च शिक्षण घेऊ शकलेत. ही एवढी मोठी प्रगती आहे. हे आमच्या आईनं कशी काय साध्य केली? आज त्यांचं 90 वर्षाचं वय आहे. तर ते आपला परिचय देतील आणि त्यांनी आपलं हे जीवन ह्या मुलांना कसं घडवलं त्याबद्दल ते त्यांच्याच शब्दात सांगतील. तर आपण सांगा आई. काय सांगू बाबा. बोला. ते तुम्हाला बोला. असं दुरुस्त ठेवतो. काय बोलू मी. काय वाटते तुम्हाला, हे कसं काय साध्य करू शकले तुम्ही? आज तुमची मुलं एवढेच नाही तर आज ते वैयक्तिक जीवन जगत नाही तर सामाजिक जीवन जगतात. अनेक लोकांना ते मदत करतात आणि फुले शाहू आंबेडकर या विचाराचे लोक त्यांना मान सन्मान देतात. हा एवढा मान सन्मान देणारे एवढे चांगले कीर्तिमान मुलं, चारित्र्यवान मुलं आपण कसे घडवले? हा, तर आपल्याला प्रेरणा कशी मिळाली ह्या एवढ्या प्रगतीची? मला कोणी नाही मिळालं, माझ्या स्वतःच्याच मनानं मी केलं बाबा. मला असं गावामध्ये त्याच्या वाणी नौकर ठेवून 2 कुडं कमावून खायचं नव्हतं. मी आंबाडीची भाजी काढलं पण त्याला शिकवलं. आता तुम्ही सांगा ना, तुम्ही तुमचं कसं जीवन जगलं? आता सांगताच नाही. नाही का? बरं, आज तुम्हाला समाधान वाटते तुमचे मुलं असे? हा, ते तर वाटतेच. आता सुना होते राहत होतस. बोला बोला, मोकळं बोला, काय हरकत नाही. जे काही आपल्या मनात आहे ते बोला तुम्ही. आहे तिन्ही सुना माझ्या जावा, तुले कोण सुवा पोरी देतो तो पाहतो म्हणे. मेल्या गेल्या त्याने नाही राहिलो. मी कष्ट केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाचे मणी करून यायले कोसवून यायले मान घालला. आता मान घेतलेलं. हे शिकलो पाहिजे, मुलांना शिकवलं पाहिजे. तुम्ही काय शिकल्यात? मी काहीच नाही शिकलो. मग तुम्ही काही न शिकता तुम्हाला मुलांना शिकवायची प्रेरणा कशी मिळाली? माझ्या स्वतःच्याच मनाने. माझा मायेचा मेहून भाऊ होता. रमाबाई म्हणे तू भीक माग पोराने शिकव. भीक नाही मागलं पण शिकवलं, कष्ट केलं, जीवाची हानी केलं. आता माझ्यानं काहीच नाही होत. सुना काही बोलतो. तर मधला मुलगा आहे उत्तमराव, इथे आहेत सध्या हजर. पुरुषोत्तम तर तिकडे मीटिंगला गेला गोव्याला. तर उत्तमराव काही आपला सांगतील का बाई, त्यांना आईची आठवण म्हणून काही ना आपल्याला कसं ह्या मार्गाला आणलं, कसं आपली प्रगती केली? आमच्या आईने फार हाल अपेष्टा सहन केल्या. वडील गेल्यानंतर माणसासारखी आम्हाला म्हणजे मेहनत करून लहानाचं मोठं आणि आम्हाला चांगल्या मार्गात
आता माझं मन गळून माझ्या धन्यवाद आहे. पहा, फुले शाहू आंबेडकर बुद्ध या मार्गाने चालणारे कुटुंब आज ह्या प्रगतीला पोहोचलं आणि आज सर्व समाजामध्ये हे कुटुंब एक आदर्श कुटुंब म्हणून मान्यता प्राप्त झालेलं आहे. तर या कुटुंबाचं एक आदर्श म्हणून समाज बांधवांनी यापासून घ्यावे आणि जनहिताकरता स्वतःबरोबर समाजी देखील प्रगती झाली पाहिजे ह्याकरता प्रयत्नशील राहावे एवढीच विनंती. धन्यवाद. मी आहे युद्धराज रामटेके, ग्रामरक्ष यूट्यूब चॅनलचे संचालक. मी आज गडचिरोली या जिल्ह्यात आलो आहे. प्रॉपर गडचिरोलीला एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं ज्या प्रतिकूल परिस्थितीत ते कुटुंब पुढे आलेलं आहे अशा कुटुंबाबद्दल आपण जाणून घेऊया. तर हे कुटुंब आहे मांगली, यवतमाळ जिल्ह्यातील मांगली, तालुका झरी आणि जिल्हा यवतमाळ ह्या जिल्ह्यातील रमाबाई सीताराम पाटील ह्या आता 90 वर्षाच्या झालेल्या आहेत आणि आमचे पिता सीतारामजी 1982लाच गेलेत आणि त्यांना 3 मुलं गौतम, उत्तम आणि पुरुषोत्तम आणि मुलगी नीलवंती. अतिशय लहान वयात असताना घरची परिस्थिती अतिशय दारिद्र्याची असताना, गरिबीची असताना, शेतीवाडी असं काहीच नसताना त्यांनी मुलांचं उच्च शिक्षण केलं आणि आज त्यांची 3ही मुलं 3 शहरामध्ये म्हणजे मोठ्या मोठ्या शहरामध्ये म्हणजे यवतमाळमध्ये, एक नागपूरला आणि एक गडचिरोली असे 3 बंगले, भव्य दिव्य असे बंगले ते बांधू शकलेत, उच्च शिक्षण घेऊ शकलेत. ही एवढी मोठी प्रगती आहे. हे आमच्या आईनं कशी काय साध्य केली? आज त्यांचं 90 वर्षाचं वय आहे. तर ते आपला परिचय देतील आणि त्यांनी आपलं हे जीवन ह्या मुलांना कसं घडवलं त्याबद्दल ते त्यांच्याच शब्दात सांगतील. तर आपण सांगा आई. काय सांगू बाबा. बोला. ते तुम्हाला बोला. असं दुरुस्त ठेवतो. काय बोलू मी. काय वाटते तुम्हाला हे कसं काय साध्य करू शकले तुम्ही? आज तुमची मुलं एवढेच नाही तर आज ते वैयक्तिक जीवन जगत नाही तर सामाजिक जीवन जगतात. अनेक लोकांना ते मदत करतात आणि फुले शाहू आंबेडकर या विचाराचे लोक त्यांना मान सन्मान देतात. हा एवढा मान सन्मान देणारे एवढे चांगले कीर्तिमान मुलं, चारित्र्यवान मुलं आपण कसे घडवले? हा, तर आपल्याला प्रेरणा कशी मिळाली हे एवढ्या प्रगतीची? मला कोणी नाही मिळालं, माझ्या स्वतःच्याच मनानं मी केलं बाबा. मला असं गावामध्ये त्याच्या वाली नोकर ठेवून 2 कुडं कमावून खायचं नव्हतं. मी आंबाडीची भाजी काढलं पण त्याला शिकवलं. आता तुम्ही सांगा ना, तुम्ही तुमचं कसं जीवन जगलं? मला आता सांगताच नाही. नाही का? बरं, आज तुम्हाला समाधान वाटते तुमचे मुलं असे? हा, हा? ते तर वाटतेच. आता तुला होते ते राहतच. बोला मोकळं बोला, काय हरकत नाही. जे काही आपल्या मनात आहे ते बोला तुम्ही. तिने सुना माझ्या जावा तुले कोण सुवा पोरी देतो तो पाहतो म्हणे. मेल्या त्याने नाही राहिलो. मी कष्ट केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाचे मणी करून यायले कोसवून यायले मान घालला. आता मान घेतलेलं. हे शिकलो पाहिजे, मुलांना शिकवलं पाहिजे. तुम्ही काय शिकल्यात? मी काहीच नाही शिकलो. मग तुम्ही काही न शिकता तुम्हाला मुलांना शिकवायची प्रेरणा कशी मिळाली? माझ्या स्वतःच्याच मनाने. माझा आईचा मेहून भाऊ होता. रमाबाई म्हणे तू भीक माग पोराने शिकव. भीक नाही मागलं पण शिकवलं, कष्ट केलं, जीवाची हानी केलं. आता माझ्यानं काहीच नाही होत.
सुना काही बोलतो. तर मधला मुलगा आहे उत्तमराव, इथे आहेत सध्या हजर. पुरुषोत्तम तर तिकडे मिटिंगला गेला गोव्याला. तर उत्तमराव काही आपला सांगतील का बाई, त्यांना आईची आठवण म्हणून काही ना आपल्याला कसं ह्या मार्गाला आणलं, कसं आपली प्रगती केली. आमच्या आईने फार हालअपेष्टा सहन केल्या. वडील गेल्यानंतर ही माणसासारखी आम्हाला म्हणजे मेहनत करून लहानाचं मोठं आणि आम्हाला चांगल्या मार्गात. आता माझं मन गहिवून माझ्या असं बोलत. धन्यवाद. पहा, फुले शाहू आंबेडकर बुद्ध या मार्गाने चालणारे कुटुंब आज ह्या प्रगतीला पोहोचलं आणि आज सर्व समाजामध्ये हे कुटुंब एक आदर्श कुटुंब म्हणून मान्यता प्राप्त झालेलं आहे. तर या कुटुंबाचा एक आदर्श म्हणून समाज बांधवांनी यापासून घ्यावे आणि जनहिताकरता स्वतःबरोबर समाजी देखील प्रगती झाली पाहिजे, ह्याकरता प्रयत्नशील राहावे, एवढीच विनंती. धन्यवाद.